नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्राची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशाच प्रकारच्या गणित, मराठी, समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपला हा पेपर एकूण 60 गुणांचा असणार आहे आणि 50 गुण हे लेखी कामासाठी आणि 10 गुण ओरलसाठी असतील. एकूण 10 प्रश्नांचा समावेश आपल्या प्रश्नपत्रिकेत असेल. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेली आहे. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. बघा त्या सूचना. ओरल सेक्शनसाठी आपल्याला 10 गुणांसाठी काय काय विचारले जाईल ते बघा. प्रश्न पहिला, पाच गुणांसाठी ही कृती आपल्याला दाखवली जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. आपला रिस्पॉन्स काय आहे ते त्या ठिकाणी बघितलं जाईल. त्यावर आधारित तुम्हाला 5 गुण मिळतील. प्रश्न दुसऱ्यामध्ये बघा, कविता दिलेली एक आपल्या पाठ्यपुस्तकातली. ती कविता 5 गुणांसाठी तुम्हाला म्हणायची आहे, कृतीसहित वाचायची आणि त्याला तुम्हाला 10 गुण हे मिळतील. त्यानंतर लेखी कामासाठी आपला जे काही 50 गुण आहे त्यासाठी विचारलेला तिसरा प्रश्न. एक पॅसेज तुम्हाला दिला जाईल 8 गुणांसाठी. तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. पॅसेज हा आपल्या पुस्तकातलाच आहे बघा. तो वाचा आधी आणि त्यानंतर या कृती सोडवायच्या आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित पाठांतर करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. ए भाग बघा, चूक की बरोबर 2 विधानं दिलेली आहेत आणि ती चूक आहेत की बरोबर हे आपल्याला ठरवायचं आहे. त्या ठिकाणी लिहायचं आहे ट्रू ऑर फॉल्स. बघा ते लिहून दाखवलेले आहे. बीमध्ये आपल्याला एक वेब दिलेले आहे डायग्राम, ती कंप्लीट करायची आहे. सीमध्ये 2 गुणांसाठी मॅच द कॉलम. पुढचा प्रश्न बघा, 2 गुणांसाठी डू ॲज डायरेक्ट. कंसात दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला वाक्यात बदल करायचा आहे किंवा वाक्य ओळखायचं आहे. पहिल्यांमध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. आयडेंटिफाय द टेन्स. ते आहे सिम्पल पास्ट टेन्स. अचूक पर्याय निवडायचा आहे. हा बी पर्याय बरोबर आहे, त्याला आपण गोल करायचं आहे. दुसरं बघा, नाऊन ओळखायचं आहे दिलेल्या वाक्यातलं. ते आहे आणि डे. पुढचा चौथा प्रश्न 5 गुणांसाठी. आपल्याला दिलेलं पोएम वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. 2 गुणांसाठी पहिली ॲक्टिव्हिटी बघा. 2 पर्याय दिले, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पोएमच्या आधारे. त्यानंतर बघा पोएम, त्याच्यावर आधारित दुसरी कृती, कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. आपल्याला दिलेली कृती पूर्ण करायची 2 गुणांसाठी. बघा ती करून दाखवलेली आहे.
त्यानंतर सी बघा, एका गुणासाठी. रॅमिंग वर्ड. क्वेश्चन नंबर 5, डू ॲज डायरेक्टेड 8 गुणांसाठी. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला वाक्यात बदल करायचा आहे एक गुणासाठी. पुढचा बी भाग. निगेटिव्ह सेंटेन्स लिहायचं आहे. सीमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. डीमध्ये आपल्याला सूचनेप्रमाणे वाक्य शोधून लिहायचे. क्वेश्चन नंबर 6, रीड द पिक्चर. चित्र बघायचं आहे 5 गुणांसाठी आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. प्रश्न दिलेले आहेत. चित्रासंदर्भात प्रश्न आहे, त्याचं उत्तर लिहा अचूक. बघा, सर्वांची उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, 7 गुणांसाठी हा प्रश्न आहे. टाइम टेबल दिलेलं आहे आपल्याला आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, ते पुणे एअरपोर्टचं टाइम टेबल आहे. बस सर्व्हिस टाइम टेबल. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 8, 6 गुणांसाठी. बघा, चित्रात काही माहिती चार्ट दिलेले आहेत 2, ते वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला दोघांचं रवींद्रनाथ टागोर आणि कुसुमाग्रज याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांची बर्थ डेट, त्यांची लँग्वेज, स्टेट, अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आणि त्यांचा झालेला डेथ. सर्व माहिती इथंच आहे. आपल्याला फक्त ती व्यवस्थित मुद्द्यांमध्ये लिहायची आहे. बघा, ती या ठिकाणी लिहून दाखवलेली. अशाच पद्धतीने चार्ट आपण पण तयार करा आणि व्यवस्थित लिहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, नोट ऑफ थँक्स. बघा, बर्थडे गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे बायसिकल आणि त्या संदर्भात थँक्स म्हणण्यासाठी आपण पत्र लिहायचं आहे आपल्या मम्मी पप्पांना.
बघा या पद्धतीने लिहा. 6 गुण त्याला मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 5 मार्कांसाठी ट्रान्सलेशन. चार शब्द दिले, त्यांचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. बे भागामध्ये आपल्याला दिलेल्या वाक्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. भारतातील महान शास्त्रज्ञ, मृदुंगाचा सुमधुर आवाज, महासागराचे निळेशार पाणी आणि रामन परिणामाचा शोध. त्यानंतर म्हणी दिलेल्या आहेत त्या बघा किंवा सूचना आहेत. सेंटेन्स: कृपया ही सूचना ही कविता वाचू नका. दुसरे: रवींद्रनाथ टागोर हे महान लेखक होते. या पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन 2 पॅट पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.